go to मुंबई. मस्त वाटतं यार, पण लेट झालं शेवटी. लेट झालंच किती पण आधी ठरवलं तरी लेट होतच. काम झालं, कालचा दिवस प्रोडक्टिव्ह होता. बरोबर. चष्मे झाले आपले. तू चष्मा कुठला घेतला? नवीन तिथून ना? इगतपुरीला आलोय तर आपण. नॉट हियर. आपण इथे यायचं का परत हाफ फार्मला? आय गेस त्याचं नाव आता बघ करिलीज हॉटेल. करिलीज हॉटेल झालं. येस. पण तुला आठवतं इथेच वर उभं राहून ट्रेन दाखवली होती रिशाला? रात्री आलो होतो तेव्हा. तर अजून तसंच ठेवलंय बरंच जरा. आणि इथे शेती असल्यामुळे जरा बेटर आहे. बरं इथले तरी ठेवलेत लोकांनी माउंटेन जरा. त्यामुळे नाशिक चांगलं आहे. नाशिक टू मुंबईचा रोड जरा बरा आहे ना, नाशिक ते पुण्यापेक्षा. होता आता नाही राहिला. नाही पण तसं आहे ना, इथे बघ दिसतात ना गोष्टी वेगवेगळ्या. मुंबई म्हणजे आता आपल्यासाठी थोडस खूप वर्षाने आल्यामुळे डिफरंट आहे, पण तरी डोंगर वगैरे जास्त तिथे या रोडवर. तुला नाही वाटत? सिनिक म्हणायचं. सिनिक आहे जरा. रोड चांगला नाही का? हा रोड आता जरा खराब झालाय आधीपेक्षा, पण तरी बघायला डोंगर वगैरे चांगले दिसतात. थंडीचं धुकं कळत नाही. पॉल्युशनच असेल. अरे इथे असंच आहे सगळीकडे. चांगलं वाटतंय ना, सगळं ग्रीन आहे. पण तुला आठवतं 3-4 वर्षापूर्वीचा जो रोड होता तो जरा बेटर होता आतापेक्षा. आता बघ कसं झालंय ते. त्यांनी ते जे खड्डे भरलेत ना त्याला इव्हन केलंच नाहीये. लहानपणी यायचो ना, जे आम्ही नाशिक ते मुंबई जायचो ना, तो ती घाटाच्या इतक्या कडेकडेने जायची. मला इतकी भीती वाटायची जेव्हा आपण त्या साईडने बसलेलं असायचो. इतकी जवळनं न्यायचे ते. पण आता तसं काही राहिलंच नाही ना, सगळं काठ वगैरे झालंय, सगळं थोडंसं नीट झालंय आधीपेक्षा. आणि इथे आपण एक वॉटरफॉल बघायला यायचो माहिती तुला? आय गेस तुझ्याबरोबर नाही आली, मी आई बाबांबरोबर आली. इथेच आहे आता. आणि नेहमी तिथे गाड्या लावलेल्या असायच्या आणि पोलीस पकडायला यायचे. चला 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 इथपर्यंत तर आम्ही नक्कीच यायचो. या घाटाच्या थोड्या मध्येपर्यंत यायचो. पण आता मग उन्हाळा आहे त्यामुळे सगळं येल्लो झालेलं आहे, पूर्ण गवत वाळून गेलेलं आहे. मी एकदम निवांत चाललो होतो मुंबईला, स्लो चालवत एकदम 70-80च्या स्पीडने. पण समोर अचानक गाडी आली आणि आमच्या गाडीला मागनं जोरात धक्का बसला. त्यामुळे मागनं गाडी खूप डॅमेज झाली आहे. थँकफुली आम्हाला काहीच नाही झालं, पण खूप मोठा ऍक्सिडेंट होता वाचला आहे. कारण की समोर एक गाडी थांबलेली होती, त्यामुळे आमच्या समोरच्या गाडीने खूप जोरात ब्रेक मारला. त्यामुळे आम्ही ब्रेक मारला आणि मागच्या गाडीने आम्हाला ठोकून दिलं. आता हे काय आपल्याला टाळता येणार होतं का नाही? तर जसं आमचा ऍक्सिडेंट झाला, अजून एकाच ऍक्सिडेंट झाला आणि ही जी व्हाईट गाडी दिसते त्याच्या मागच्या गाडीत त्यांना ठोकलं. हे लोकेशनच तसं आहे, पाहिलं? म्हणत होतो आपण असं करू. आपण तर किती सेफ चालवत होतो ना गाडी, तरी पण ती झाली. आता काय करणार? रस्तेच असे तर कुठे पण पॉसिबिलिटी आहे ऍक्सिडेंट व्हायची. कमी किलोमीटर्स आहेत आणि त्याला 2 तास 12 मिनिटं लागतात. 49 किलोमीटर. मग आता या माणसाने केलं ते काय केलं? म्हणजे त्या माणसाने जे रिपेअर करून दिलं ते काय केलं? खात्यात अडकलं गेलं ते. आणि खालनं जे टायरला लागत होतं ना ते स्क्रू ड्रायव्हरने असं वर्क करून दिलं. बस एक काम करू आपण, तिथे मुंबईला गेल्यावर तिथे बघू. पण मग पप्पांकडनं इन्फॉर्मेशन काढ. टाकावी लागेल त्याला. थोडंसं मेटल पण डॅमेज आहे, नुसतं बंपर नाहीये. जाऊ दे, मग नाशिकला आल्यावरच रिपेअर करावं लागेल. आता आपण तिथे आपली कामं करून घेऊ पहिले. उद्या करू मी. पहिले तर आपल्याला पासपोर्ट पिकअप करायचं मेन काम आहे, त्याच्यानंतर मग आपण. तर मी तुम्हाला दाखवेलच आतनं असं सगळं झालेलं आहे. पूर्ण हे तुटून गेलंय
आणि इथून असं होल झालेलं आहे. तर आता नाशिकला गेल्यावरच हे सगळं रिपेअर करावं लागेल. अजून तर आम्हाला माझ्या आजीकडे जायचं आहे. त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे उद्या मुंबईला पासपोर्ट ऑफिसमध्ये. येस, खूप कामं बाकी आहे. आणि त्याच्यानंतर परत उद्या नाशिकला जायला निघायचं आणि मग या गाडीचं काम करायचं आहे. ठाण्याला आलेलो आता आपण. मग ठाण्यापासून 1 तास 16 मिनिटं लागतात अजून. किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर आहे? 30 किलोमीटरला. बाप रे. इमॅजिन तुझं घेतला असता दुसरा रोड तर अजून 15-20 मिनिटं वाढून गेली असती. तो रोड डायरेक्ट नाशिकला चालला होता. एवढं पण वाईट नाही ते लावल्यानंतर. तेव्हा असं झालंय. हे सगळं गेलं नाही यार शेबा. तर यानंतर तशीच डॅमेज कार घेऊन आम्ही कांदिवलीला गेलो माझ्या आजी आजोबा आणि मामा मामींना भेटायला. 3 वर्षानंतर आम्हा सगळ्यांची त्यांच्याशी भेट झालेली, त्यामुळे आम्ही खूप गप्पा मारल्या आणि आशीर्वाद घेऊन आम्ही परत निघालो होतो BKC बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला जायला आमचा पासपोर्ट पिकअप करण्यासाठी. आपण जाता जाता आपल्याला जे पण काही दिसेल ते बघून घ्यायचं का? हे पण बांद्रा बघू शकतो आसपासचं जे दिसेल तेवढंच बघू. म्हणजे आता कसं दिवाळीचं सगळं आहे तर मग लाईट्स वगैरे दिसतील तर अजून चांगलं दिसेल. डेस्क पाहिजे ना अवेलेबल. काय आपला एस्टिमेटेड टाइम. हो का? तिथे सामान ठेवून जायचं का? मी रेडी अर्धा 1 तास. चालेल, जाऊया. तसे 10 वाजता ओपन होणार. हे बघ, असं पण तुला थकवा आला असेल तर मग नको. पण थकवा नसेल आला तर जाऊ. कारण की उद्या जरा अवघड आहे आपल्याला. ऑलरेडी 10 नाही, पण कसं आहे उद्या 10 ला आपल्याला तिथे जायचं तर आपल्याला निघायला 11 ते 12 होतीलच इथनं नाशिकला. हे बिल्डिंग्स वगैरे चांगले आहेत रे, मोठे मोठे केवढे. आय डोंट नो आतमध्ये फ्लॅट किती मोठे काय. त्यामुळे मुंबई मला आवडतं, म्हणजे कांदिवली खास करून. नाही खूप भारी आहे आणि खूप वर्षांपासून चांगला आहे एरिया बरं का. आता तर जरा जास्तच झालाय वॉश. कॅलिफोर्निया ओनली असं वाटतंय की न्यूयॉर्कच आहे. येस, तेच मी बघते. मस्त वाटतंय यार मुंबई. येस, छान आहे यार. Mumbai is big. See buildings over here. It's huge. Don't you think? BKC च्या साइडला धारावी आहे. बॅगचं बघ, इथे दुकान आहेत सगळी. ते बॅग्स इथे बनवतात वाटतं. हे बघ, ते माणूस शिवतोय तो. म्हणून ही झोपडपट्टी हलतच नाही इथनं. धारावी लूप रोड BKC चा रोड आहे ना, तो तसा जास्त हे नाहीये, असा क्राउडेड नाहीये का रे. तिथे पोचायला गर्दी लागली, बट हा रोड नाहीये इथला. असं पासपोर्ट कलेक्शन फार फास्ट झाला आज. जास्त काही गर्दी नव्हती. मस्त. हा, लावायलाच पाहिजे. विश लुक ॲट दिस मुंबई. बाय बाय. अरे बापरे, केवढा नाला आहे हा. तर मुंबईची हार्डली 2 दिवसाची ट्रिप करून आम्ही निघालो होतो परत जायला नाशिकला. आणि मी याआधी जसं सांगितलं, मी पासपोर्ट कलेक्ट केलेला BKCमधनं. तर आम्ही सकाळीच आमची जर्नी स्टार्ट केलेली. फटाफट ब्रेकफास्ट केला हॉटेलमध्ये, यानंतर गेलो BKCमध्ये. BKCमधनं पासपोर्ट कलेक्ट केला आणि मग आता निघालेलो आहे नाशिकला जायला. तर जाता जाता आम्हाला हा कसारा घाट लागलेला आहे, आमचा सगळ्यात फेवरेट घाट. कारण की नाशिकवरनं आम्ही कायम या घाटातनं गेलेलो आहे. आणि 26 जानेवारी 15 ऑगस्ट या अशा सुट्ट्यांना आम्ही नेहमी इथे यायचो. जस्ट आत्ता नाशिकजवळ आलो आहे, तर थोडा ब्रेक घेतला आम्ही. आणि आम्हाला गाडी पण दाखवायची होती, कारण की काल गाडीला क्रॅश झाला होता मागनं, थोडीशी ठोकली गेली होती. तर ते पण दाखवायचं आहे. आता शोरूममध्ये पण इथेच आहे, तर शोरूममध्ये पण चालू आहे.
तर येस, अजून इथून साधारण की अर्धा एक तास लागेल घरी जायला. आणि बराच हेक्टिक होता प्रवास, सकाळपासून निघालेलो होतो आम्ही. तर येस, आता अर्धा एक तासात घरी पोचेल मी. तर नाशिक टू मुंबईचा जो रस्ता आहे तो बिलकुल खराब आहे. जो एक्सप्रेस वे काही वर्षांपूर्वी मी पाहिला होता तो आता उरलाच नाही आहे. पण तिकडनं म्हणजे BKC नाशिकला यायचा जो रस्ता होता तो बऱ्यापैकी चांगला होता आणि वेळ पण खूप कमी लागला. तर मला जाताना नाशिक टू बोरिवली जायचं होतं, त्याच्यामुळे कदाचित जास्त वेळ लागला. कारण की तो घोडबंदर रोड येतो तो खूप जास्त क्राऊडेड आणि खूप जास्त ट्रॅफिक असतं नेहमी तिथे, मला माहितीच आधीपासून. तर मी त्यामुळे आम्हाला लेट झाला असेल. बट येतानाची जर्नी कम्पॅरेटिव्हली बरी होती जरा. पण म्हणजे मला त्या निमित्ताने मुंबई वगैरे बघायला मिळाली, कारण की खूप दिवसांनी मुंबई बघितली आणि मजा आली त्याच्यामुळे. आणि अजून असं झालं की रात्री पण मला मुंबई बघायला मिळाली, कारण की सकाळी खूप ट्रॅफिक असते, रात्री पण असते, पण कसं रात्री छान दिसतात लाईट्स असल्यामुळे. तर मुंबई पण बघणं झालं. माझ्या आजी आजोबांना मी भेटायला गेले, त्यांना पण मी भेटली, आजी आजोबा मामी मामा वगैरे. तर बऱ्याच फॅमिली मेंबर्सला मी इथे येऊन भेटली, त्यामुळे मला खूप भारी वाटलं. आणि माझा मुलगा तो पण त्यांना बऱ्याच साधारण 3-3.5 वर्षानंतर भेटला, तर त्यांना पण खूप आनंद झाला. तर येस, असं आमची ट्रिप छोटीशी होती पण खूप मस्त होती.